महिना झाला सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलेला, बरोबर 1 महिना झाला. आजची रात्र आहे सरकारच्या हातात, आजची रात्र सरकारच्या हातात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं. आपली सरकारकडे मागणी आहे 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही 29 ऑगस्ट पासून मागणी. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची ही आपली मागणी. हैदराबादच्या गॅजेटसह सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करायचं ही मागणी. आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्यायच्या अशा एकूण आपल्या 9 मागण्या. जर नीट ऐकताय का तुम्ही? कशाला आरडा कशाचे इतका आरडा नाही येत कधीच मराठ्याचा. तुम्हाला एक काम सांगतो, फक्त खाली बसा, कोणाला म्हणू नका. 10 मिनिटात वर घेतो, सगळे सायलेंट व्हा. सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची. एक दिवस 288 उमेदवार पाडल्याशिवाय सोडत नाही. इतकं शांत व्हा. एकूण आपण केलेल्या मागण्या 9. सरकारने तारीख घेतली 13 जुलै. माझं मराठा समाजाला या संभाजीनगर मधून सांगणं खाली रे बाबा, नाही बाबा तुझा तिकडे कडे होय, तिकडे तुला काय सांगा अवघड केले. मीच त्यांचं ऐकवतो फक्त, तेच मग ऐकत येत, बाकीच्याला मोजितच नाही ते. 13 जुलै सरकारनं तारीख घेतली. मराठ्यांच्या साक्षीनं आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली. आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येनं जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो, आज रात्र तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची. बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही, कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर याची जाणीव मला ठेवावी लागणार आहे. मी आजची रात्र सरकारच्या हातात आहे. आज पहिल्या टप्प्यातला समारोप आहे. एकूण 5 टप्प्यात राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. हा आपला पण आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय. म्हणूनच मराठी आतापर्यंत 1.5 करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालं. मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे, कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमलेलो. एक 10-15 मिनिटं बोलू का? रातभर भाऊ माझ्या बरगडाचा कार्यक्रमच झालाय. फक्त तुम्ही मला इतक्या संख्येनं दिसताय. सांगितलं ना मी मोगा जगाच्या पाठीवर आणि या पृथ्वी तलावावर इतकी कट्टर मराठ्यासारखी जात दुसरी नसणार आहे. ना अन्नाचा, तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला. एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी बेकार आहे, येणे जर एकदा मनावर घेतला ना मुळ्या जाळीशीच उपटी ती. अन्नाचा विचार करीत नाही, पाण्याचा नाही. त्याची परिस्थिती आज आली. फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी समजून घ्यावं. त्या गायबाण्याच्या, येवल्याच्या, छगन भुजबळाच्या नादी लागून त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत. त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. आपल्या आणखी 2-4 टप्पे आपल्याला तातडीनं आता उरकायचे, तातडीनं उरकायचे. कारण मी आज 13 तारीख आहे. उद्या मी आता उठताच येत नाही मला, कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण सोहळ्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवांना मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी, बरोबर ना, वाखरीला रिंगण सोहळ्याला दर्शनाला जायचंय माऊलीच्या.
तुकोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या, विठुरायांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जायचंय. त्याच्यामुळं मला उद्या 12 वाजता निघायचं. हे का सांगतोय पुढं आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं. म्हणून सांगितलं शांत चित्ताने ऐका, कार्यक्रम लवकर संपवायचा आहे. कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप आहे. ह्यो जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल रे. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबईत येऊ शकतात बरं का. मला आजच्या झटक्यावर कळलंय. आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक खुटी ठोकू शकतात ते मुंबईत आहेत तेवढ्या. तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे. मायबाप मराठ्यांना सरकारनं 13 तारीख घेतली. सरकारच्या हातात आजची रात्र आहे. सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा. मराठ्यांना प्रथम माझी विनंती, छगन भुजबळला दंगली घडायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता रॅल्या ठेवल्या. मराठ्यांकडून शांतता असू द्या. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी. मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही फक्त शांत राहा. शांततेचं युद्ध कोणालाच पेलता येत नाही. जसे संभाजीनगर आलात याच ताकदीनं शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय. स्वतः सुद्धा जायचंय. कुणा काडी सुद्धा मोडली नाही पाहिजे. मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात. आज रात्रीतून सरकारला विचार करावा. मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बहादर असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो. उद्याचे उद्या निर्णय होणार होता. परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं. मला एक वापस यायला, कारण 15 तारखेला मी तिथे आहे. म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते. 16ला मी वापस येणार आहे. 17 तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळे माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोनच दिवस माझ्या हातात आहे. सरकारने जर, मी आणखीनही सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह एवढाच आहे, आम्ही ओबीसी आरक्षणात येत. आम्हाला आमचं आरक्षण द्या. आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे आंतरवाडी सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मेलो तरी मग हटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे. दुसरं सांगतो, याला जोडून माझ्या पुढं दुसरा पर्याय नाही. मला मराठ्यांची शक्ती वायाला घालायची नाही. मला वाईट पाऊल उचलायचं नाहीये. तुम्हाला याला जोडून सांगतो, 20 तारखेला याला जोडून सांगतो ना पुढचं, ते ऐका मग तुमच्या लक्षात येईल. तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो. ऐका ना, अगोदर ऐका, नंतर नाही म्हणा. अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा. उपोषण करू नका तुम्ही म्हणा, पण पुढचं ऐका. 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार, पण पुढं काय सांगतोय ते ऐका. 20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे, हे 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू. मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका, नंतर तुम्ही नाही म्हणले तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही. ऐका मी काय सांगतोय. सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणार बी 288 आणि मुंबईला बी जाणार मराठी. शेवटचा चान्स. तुम्ही नीट ऐकून घ्या. फक्त तुमच्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची, गोरगरिबाच्या राज्याची पावर मला माझ्या मराठी